सचिव विभाजी परब यांना अभिवादन करून आज आपण स्वावलंबन फाउंडेशनची बिझनेस मीट सुरू करूया. मी अर्चना देशमुख, आजच्या कार्यक्रमाची स्वावलंबन मीटची आयोजक. त्याच्यानंतर माननीय आपल्या पुण्याच्या प्रभारी सचिव चैत्राबाई फाकडकर यांचं मी स्वागत करते या मीटसाठी. ते आजच्या आपल्या प्रमुख पाहुणे आहेत. आणि त्यानंतर मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्वावलंबनविषयी थोडंसं बोलावं. आता इथे आपण स्वावलंबनचे सभासद किती आहेत? फक्त मॅडम ते स्वावलंबन काय आहे याची माहिती आता आपण देऊया. माझं नाव चैत्राबाई प्रवीण फाकडकर. मी स्वावलंबन फाउंडेशनची प्रभारी सचिव पुणे. आता मी तुमच्यासमोर बिझनेस मीटिंगमध्ये तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते. आपल्या अर्चना मॅडमने आताच ओळख करून दिल्याप्रमाणे आपण बिझनेस मीटला आता सुरुवात करतोय. तर इथे आता आपल्या सहभागी मैत्रिणींमध्ये काही स्वावलंबन फाउंडेशनच्या सभासद आहेत आणि काही आता होणार आहेत. तर स्वावलंबन फाउंडेशन म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की या बिझनेस मीटचं उद्दिष्ट काय, आपण का जमलोय. तर स्वावलंबन फाउंडेशनचा एक मूळ मंत्रच आहे की महिला सक्षमीकरण. सक्षमीकरण म्हणजे काय, तर तिचा जो व्यवसाय चालू आहे तो तिचा व्यवसाय तिच्या घरापुरता, तिच्या सोसायटीपुरता मर्यादित न राहता तो एका वेगळ्या स्तरावर त्याचं म्हणजे हे वाढ व्हायला पाहिजे, उच्च दर्जावर त्याची हे मांडणी व्हायला पाहिजे. महिलांना व्यासपीठ मिळालं पाहिजे, त्यांना प्रोडक्टसाठी बाजारपेठ मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण बिझनेस मीटिंगचं आयोजन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, आता आपण प्रत्येक महिलेची एक ओळख करून देणार आहोत पाहिजे, कारण आपण जमलोय पण प्रत्येक जण कोण आहे आणि ती काय करते हे आपल्याला माहिती पाहिजे. आपण आता म्हणजे त्याचं हे त्यासाठी आपण इथे आता सगळ्या उपस्थितीत झालोय. तर आपण आता सगळ्या जणी मिळून पहिले एकमेकींची ओळख करून घेऊया. नमस्कार, मी अर्चना पंकज देशमुख. माझा बिझनेस म्हणजे मी ओरिफ्लेमचे सर्व प्रॉडक्ट, हेल्थ ब्युटी प्रॉडक्ट जसं पावडर आहे, त्याच्यानंतर क्रीम आहे, स्क्रब आहे, क्रीम आहे. आणि याचा सगळ्याचा इफेक्ट खूप छान आहे, कारण मी हे स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे आणि मला माहिती की हे प्रॉडक्ट खूप छान आहे. तर तुम्हाला हवे असतील तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. त्याच्यानंतर मोदी केअरचे सुद्धा सगळे प्रॉडक्ट मी विकते. त्याचबरोबर ऑनलाईन ज्वेलरी, त्याच्यानंतर साड्या, होम डेकोरचे प्रॉडक्ट, ते सगळे मी ऑनलाईन बिझनेस करते, ऑनलाईन सेलिंगचा बिझनेस करते. आणि त्याच्यानंतर ॲज अ प्रोफेशन मी ट्रेनर आहे आणि प्लस माझा एक विमेन एम्पॉवरमेंटचा एक ग्रुप आहे, ज्याच्या थ्रू आम्ही सोशल वर्क करतो आणि गावातल्या ज्या महिला असतात त्यांच्यामध्ये आम्हाला सबलीकरण करायचं आहे. तर त्याच्यासाठी पण काम करते आणि त्यासाठी मी एक महिलांचा ग्रुप बनवला आहे. तर त्याचा आपण 6 मार्च किंवा 5 मार्चला आपण एक गेट टुगेदर ठेवणार आहे महिलांसाठी. तर सर्वांनी ज्यांना यायचं असेल त्यांनी प्लीज आपली नावं द्या आणि त्या इव्हेंटला हजर राहा आणि एन्जॉय करा. अजून एक गोष्ट मला स्वावलंबनसाठी सांगायचं आहे की मी स्वावलंबनचे खूप धन्यवाद करते की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली की ही मीटिंग ऑर्गनाईज करायची. आणि ज्या महिला आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग करतात किंवा त्याचे घरी बसून काही जणी बरेचसे प्रॉडक्ट विकतात, तयार करतात, तर त्यांच्यासाठी ही खूप छान सुवर्ण संधी स्वावलंबनने दिली आहे. तर स्वावलंबनचे खूप धन्यवाद. थँक्यू. माझं ब्युटी पार्लर आहे, पण ब्युटी पार्लरच्या जसं आपण स्किनचं केअर म्हणजे काळजी घेतो तशीच आपण शरीराची पण काळजी घेतली पाहिजे. यानंतर माय लाईफस्टाईलचं न्यूट्रिशन आहे हे. तर हे काय काम करतं, आपल्या जेवढे कॅल्शियम वगैरे असतं तर ते शरीरामध्ये आणण्याचं काम करतं. गर्भवती स्त्री असेल तर तिला हे सकाळ संध्याकाळ घेतलं तर तिला जे रक्ताची वाढ असते, मुलाची वाढ असते, तर त्याच्यामुळं हे खूप उपयोगी ठरतं. लहान मुलांना जर बोलता येत नसेल, चालता येत नसेल, खूप कमकुवत असेल तर लहान मुलांना 2 वर्षाच्या मुलांपासून आपण हे देऊ शकतो. परत किंवा आपल्यामध्ये कॅल्शियम वगैरे कमी असेल आणि आपल्याला एकदम दिवसभरातनं थकवा वगैरे जाणवत असेल तर हे सकाळी दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये घेतलं 1 चमचा तर दिवसभर खूप फ्रेश राहतं आणि आपली इम्युनिटी पॉवर वाढते याने. तर हे न्यूट्री लाईफ म्हणून ही खूप उपयोगी आहे. तसंच हे कॅल्शियम जसं आपल्यामध्ये हाडांमध्ये ठिसूळपणा येतो तर ही जी कॅप्सूल आणि एक लिक्विड आहे हे जर दोन्ही कॉम्बोमध्ये घेतलं तर त्याच्यामुळे आपल्या हाडांमध्ये ज्यांचे गुडघे वगैरे दुखतं, जॉईंट दुखतं
तर याने ते व्यवस्थित होऊ शकतं. तसंच हे रोल ऑन हे मी तुम्हाला दिलं होतं मगाशी. जर डस्ट वगैरे असतात, आता कोरोनाच्या ह्याच्यामध्ये खूप लोकांना त्रास होतो बाहेर गेलं तर. जस्ट हातावर हे घ्यायचं आणि जेवण वगैरे केलं. कारण की आपण 4 जणांना हात पुढे गर्दीमध्ये गेलो आणि हात हँडवॉश केला तरी त्यांचा हात वगैरे लागतोच ना. आपण गेलो लग्नाच्या वेळेस हातावर घेतलं आणि जेवायला सुरुवात केली तरी चालेल. कोणाला खोकला वगैरे येत असेल हातावर घ्यायचा, स्मेल घ्यायचा. सर्दी, खोकला वगैरे बाहेरचं जंतू वगैरे यांनी अजिबात इफेक्ट होत नाही. हे रोल ऑन साईड इफेक्ट अजिबात नाही. आणि या सगळ्या आयुर्वेदिक म्हणजे प्रोडक्ट बनवलेला आहे. याला लोगो दिलेला आहे. हे जे आहे ना तुम्ही कुठं पण दाखवलं ना माय लाईफस्टाईलचं तर याला लोगो आहे आणि 4 याच्यामध्ये आहे. हे काय इथे आहे. हे जे आहे ना हे सगळ्यांना दाखवलं ना कोणाला पण आयुर्वेदिकचं तर कुणी पण हे सजेस्ट करू शकतं. आणि तुम्ही यूट्यूबला गेलात आणि सर्च केलं माय लाईफस्टाईल म्हणून कुठले पण प्रोडक्ट असेल माय लाईफस्टाईल आयुष मंत्रा तर तुम्हाला त्याच्याबद्दल प्रत्येक ह्याच्यामध्ये माहिती मिळेल की कुठलं प्रोडक्ट कशावर आहे. PCODचा त्रास आहे कोणाला दम्याचा त्रास आहे, कोणाला गुडघे दुखत आहेत तर नोवेना म्हणून जेल आहे आणि गोळी. फक्त त्याचा सेट आहे. तो सेट कंपल्सरी घेतला तर पूर्ण 4 महिन्याचा 3 महिन्याचा कोर्स केला तर 100% गॅरंटी आहे की तो पूर्ण बरा होतो. हॅलो, मी मिसेस मनीषा शंकर बांधल, राहणार तळेगाव दाभाडे पुणे आणि आपल्या स्वावलंबन फाउंडेशनची तळेगाव दाभाडे या विभागाची उपलीडर. आणि आज मी माझी ओळख करून देणार आहे. मी मिसेस मनीषा शंकर बांधल, राहणार तळेगाव दाभाडे पुणे. बाय प्रोफेशन मी मेकअप आर्टिस्ट हेअर आर्टिस्ट असून माझं स्वतःचं सलून तळेगावमध्ये. आणि त्याच्यासोबतच मला कुकिंगची आवड असल्यामुळे मी साईड बाय साईड एक आवड म्हणून मी कुकिंगच्या ऑर्डर्स पण घेते. व्हेज नॉनव्हेज ह्या दोन्ही प्रकारच्या ऑर्डर्स माझ्याकडे असतात. बिर्याणी, स्पेसिफिक बिर्याणी हे माझं स्पेशल आहे त्याच्यामध्ये. आणि प्लस आता नव्यानेच आपलं तळेगावमध्ये ब्रँडेड कुर्तीज आणि इनरवेअरचं हे करते म्हणजे नवीन लॉन्च करते. तर थोडंसं त्याच्यासाठी वेळ आहे पण ते सुद्धा करणार आहे. थँक्यू सो मच. मी सुनीता श्रीकांत बागेवाडी. माझे प्रोडक्ट आहेत सासू मसाले म्हणून. मी सुनीता श्रीकांत बागेवाडी. माझे प्रोडक्ट आहेत सासू मसाले म्हणून. मी स्वतः बनवते घरी. घरगुती मसाले आहेत ते बिना रंग टाकलेले पूर्ण ऑर्गॅनिक आहेत मसाले. आणि त्यामध्ये भेसळ काही नाही आहे. तिखट मिरची पावडर मिळते. सर्वांना ज्या पद्धतीनं मसाले बनवून पाहिजे त्या पद्धतीनं मी ऑर्डर घेत असते. आणि दुकानांना पण आमच्या पट्ट्या चालू आहे. रिटेलमध्ये भाव आम्ही देतो. आणि सासू मसाले शिवाय आमच्याकडे घरगुती मनुके पण आहेत. आणि हे सासू मसाल्याचे प्रोडक्ट आमचे लसूण कांदा मसाला आहे. हे घरगुती पद्धतीने तयार केले जातात. कोणाला पाहिजे असतील त्यांनी ऑर्डर जरूर द्यावी. आणि मनोहर नगरमध्ये स्टॉल आहे त्यांनी जरूर भेट द्यावी. माझं नाव रेणुका जाधव. आमचं हे ट्रेनिंग सेंटर आहे. आमचा हा हॉल आहे, तुम्ही बघितलंच असेल. या हॉलमध्ये आम्ही 50 ते 70 लोकांची सोय होऊ शकते. त्याचप्रमाणे आमच्या 12 रूम्स आहेत. खाली 5 रूम कॉटेजेस आहेत आणि वरती 7 रूम आहेत. तर एक 40 लोकांची राहण्याची सोय इथे होऊ शकते. त्याचप्रमाणे आम्ही आपल्या बर्थडे सेलिब्रेशन असेल किंवा एंगेजमेंट असेल किंवा गेट टुगेदर असेल तेही आम्ही स्वीकारतो. त्याचप्रमाणे आमचं मागे डायनिंग आणि किचन आहे. तर एक 100 लोक जेवतील एवढी अशी सोय आहे आमची. थँक्यू. माझं नाव मयुरी निलेश शिंदे. मी कॅटरिंगचा व्यवसाय श्री गजानन कॅटर्स म्हणून माझा कॅटरिंगचा व्यवसाय तळेगावमध्ये आहे. मी पुरणपोळी, उकडीचे मोदक, शेव, आमची खांद्याची शेवभाजी, बगली वांगी याची ऑर्डर देते. आणि माझे मिस्टर इलेक्ट्रिकचं काम करतात आणि मावळ तालुक्याची डीलरशिप त्यांच्याकडे इझी ड्राईव्ह म्हणून डीलरशिप आहे. कपड्याचे सेपरेट प्रॉडक्ट खाली येतो ते आपण वर लावू शकतो असं हे करतात. मेरा नाम भारती भाविक बारोट, तलेगांव दाभाडे. मेरे पास कुर्ती, लेगिंग्स, ये पॉकेट पैंट, इसकी पैंट और कुर्ती का सेट वगैरह 6 साल से मैं ये बिजनेस कर रही हूँ. तो आपको मैं एक आध ये दिखाती कि ये कुर्ती और दुपट्टे का सेट है. ऐसे
ये 1 पीस है। ऐसे बहुत सारे प्रोडक्ट मतलब है कुर्ती और उसमें मेरे पास। तो मैं मीनाक्षी श्रीवास्तव तनिशी एंटरप्राइजेस से ये मेरी बिजनेस है फॉर बैटरी रीजनरेशन एंड रीचार्जिंग। ये न्यू कंसेप्ट है जो अभी इंडिया में भी बिल्कुल न्यू इंट्रोड्यूस हुआ है। इसमें हम बैटरी रीजनरेशन का काम करते हैं। जो भी ओल्ड बैटरी या यूज्ड बैटरी हो जाती है जिसकी लाइफ ऑलमोस्ट ख़त्म होने जाती है, आप मोस्टली उस बैटरी को चेंज कर देते हो, एक्सचेंज कर देते हो। हर बैटरी जो है वो एक्सचेंज करने की स्थिति में नहीं होती है, उसको हम वापस न्यू में कन्वर्ट कर सकते हैं। तो हमारा जो प्रोडक्ट है और जो हमारा सर्विस है वो यही सर्विस है कि हम ओल्ड बैटरी को न्यू बैटरी में कन्वर्ट करते हैं, विच जो कि 70% कॉस्ट सेविंग करता है, प्लस बैटरी की लाइफ को भी बढ़ाता है। जो बैटरी आप पहले सिर्फ 3 साल के लिए यूज़ करते थे, अगर आप उसको हर 2 साल पे रीजनरेट करोगे तो उसकी लाइफ जो है वो 3 साल से बढ़ के 15 साल तक पहुंच सकती है। और हर बार कॉस्ट सेविंग होती है, काफ़ी ह्यूज कॉस्ट सेविंग है, 70% कॉस्ट सेविंग है एज कम्पेयर टू न्यू बैटरी। आप जो भी न्यू बैटरी लेने जाओगे, अगर मार्केट में वो 6,000 to 7,000 रुपीज़ में आती है, तो हम उसको 100 एम्पेयर की बैटरी 1000 रुपीज़ तक रीजनरेट करके देते हैं। यही हमारा बिजनेस है। देखिए ह्यूज कॉस्ट सेविंग तो करता ही है, साथ में इन्वायरमेंट की भी बहुत बड़ी सेवा है, उससे इन्वायरमेंट का भी पॉल्यूशन होता है। थैंक यू। तळेगाव दाभाडे जिल्ह्यातील मी सर्व प्रकारचे जेवण बनवते, योगाचे असो कोणती केटरिंग बाकी सगळ्या प्रकारचं माझ्याकडे जेवण बनवलं जातं। एवढंच नाही, माझी वांग्याची भाजी खूप फेमस आहे, भरलेलं वांगं, डाळबट्टी पण आमची खूप केलेली आहे, मी पुरणपोळी पण बनवतो आणि आपण सगळ्या प्रकारच्या वाटप शिकतो। माझं नाव दुर्गा विनोद मिसाळ, मी राहणार तळेगाव। मी आपली भाजणी पीठ तयार करून विकते आणि अनारसा पीठ, थालीपीठ भाजणी, चकली भाजणी, ढोकळा प्रीमिक्स हे सगळे पदार्थ मी तयार करून ऑर्डरप्रमाणे देते आणि उन्हाळी वाळवण पण मी करते। त्यात आपलं पापड, कुरडई एवढं करते आणि ही पापड माझी स्पेशल आहे, सगळे घेतात आणि सगळ्यांना खूप आवडतात। आणि हे घरी लाटलेले, मशीनवर केलेले नाही, मशीनवर केलेली चव वेगळी आणि घरी लाटलेल्या पापडाची चव वेगळी। एकदा टेस्ट करा आणि कळवा। आणि पुरणपोळी मी खूप छान बनवते, पुरणपोळीची ऑर्डर माझ्याकडे असते, त्यामुळे एकदा नक्की मला ऑर्डर करा।